नमस्कार मित्रांनो, आज आमचा डे 2 आहे हिमाचलमध्ये. आज आम्ही चाललो शिमला माल रोड आणि जाकू टेम्पल. आधी आम्ही जाकू टेम्पल जाऊ, ब्रेकफास्ट वगैरे करून आणि डायरेक्ट मग माल रोड शिमलाला जाऊ. त्यानंतर पुन्हा आम्ही गाडीने कालसारखा इकडे मनालीला प्रवास करू. मनालीला आम्हाला जवळजवळ पुन्हा 6-7.5 तास लागेल. त्याच्यानंतर एक दिवस आम्ही संध्याकाळी स्टे घेऊ, आराम करून बाहेर कुठे निघणार नाही. डायरेक्ट मग दुसऱ्या दिवशी आम्ही आपलं ॲक्टिव्हिटीज वगैरे काहीतरी करायला घेणार आहोत. म्हणजे जसे की पॅराग्लायडिंग वगैरे एक्सेट्रा. बघू रिव्हर राफ्टिंग वगैरे मिळालं तर, नाहीतर आम्ही इतर बरेच काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते करू. बाय मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता चाललो आहे ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्टसाठी चाललो आता. आली मित्रांनो, ब्रेकफास्ट ही रेडी आहे. आम्ही ब्रेकफास्ट पण करायला घेतो आता. आमच्या दीदी आणि भाऊजी वगैरे पण येणार आहे थोड्या वेळाने, तोपर्यंत मी करून घेतो. तर आत्ताच आम्ही हॉटेलमधनं चेकआउट वगैरे केलेलं आहे. आता आम्ही कुफरीला निघालो आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे सर्वांचा झालेला आहे आमचा. तर आम्ही आता 1.5 तास प्रवास करून घाटात ना आता आम्ही फायनली शिमलाच्या इकडे प्रॉपर पोहोचलेलो आहे. आणि हे बघ इकडे समोर याक आहे. आम्ही आता पार्किंग करतोय आणि बर्फ पण आहे हे बघा डोंगरा ठिकाणी. आम्ही आता गाडीतनं उतरतोय. तर मित्रांनो, आम्ही बाहेर आलो आहोत. खूप थंडी आहे इकडे, 3 डिग्री सेल्सिअस. समोर याक आहे. विचार चाललेला आमच्या इकडे याक राईड करायचा, पण आम्ही मनालीला करणार आहोत. ते पण बाहेर आले सर्व. खूपच थंडी आहे. तुम्हाला इकडचं पण व्ह्यू दाखवतो. हे बघा तिकडे समोर डोंगर आहे, त्याच्या मागे समोरचे डोंगर, तिकडे बर्फ काही नाही आहे. मागचं डोंगर आहे तिकडे बर्फ खूप आहे. आणि हे बघा माझ्या समोर पण आहे बर्फ वगैरे पडलेला. देशू पीक है, ठीक है। और यहाँ से आपको दुर्गा माता टेम्पल है, 50 स्टेयर चढ़ के जाना टॉप पे दुर्गा माता टेम्पल के लिए। वहाँ से 360 डिग्री व्यू है। उसके बाद आपको आगे का व्यू पॉइंट, वहाँ से हमारा लड़का जिप्सी से टॉप पॉइंट में ले जाएगा मासू पीक में, जहाँ फागू की शूटिंग प्लेस टेलीस्कोप पॉइंट वो भी फन वर्ड है। और 6 एडवेंचर एक्टिविटी है इसमें, सिंगल जिप लाइन, कपल जिप लाइन, वैली क्रॉसिंग, फ्री फॉल ड्रॉप, रोप कमांडर, बैलेंसिंग। वहाँ से जब आपको रिटर्न आना होगा, हमारा जिप्सी वाला ड्राइवर है जो, उसको पिक कॉल करना और वहाँ से वही क्या आ जाएगा सीधा यहाँ पे। ये कितनी देर में होगा वो? अब 2-2.5 घंटा 3 घंटा मैक्सिमम। 2 घंटे 3 घंटा पकड़ के चलो। घंटे होतील रे प्रमंजन असे 2. तर आम्ही पुन्हा आता कुफरी रोड कडनं गाडीने निघालेलो आहोत. म्हणजे गाडी चेंज केली आम्ही, आता 4x4 घेतले. आम्ही आता चाललोय झिप लाईन करायला. आणि हे बघा बाहेरचं व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो. गाडी सगळीकडे बर्फच आहे. ठंडी लग रही बहुत। थंडी खूपच आहे इकडे. -3 डिग्री टेम्परेचर है इकडे. सर्दी आ रही है। किधर जाना है भैया हम लोग को अभी? ये सामने आपकी गाड़ी खड़ी है ना, अरे वैसे नहीं, आप बताओ यूट्यूब पर है। उनसे पूछना वो आपको पूछ रहे हो भैया, बताइए. अभी हम जाएंगे, एक तो टेंपल जाएंगे, ओके, मिनी लेक, 360 व्यू, विलेज व्यू और स्नो है आपका, यहाँ सब जा रहे हैं हम. ठीक है भैया. इस टाइम आपको फ्री में है. आमची गाडी थांबले, उतरलेलो आम्ही गाडीतनं. इथेच आम्हाला झिप लाईन करायचं आहे, पण त्याआधी आम्ही आता दुसरी एक गाडी चेंज करतोय. जिप्सीमध्ये चाललो आम्ही. आम्ही आता पुन्हा गाडीतनं बाहेर निघालो आहे थोड्या वेळसाठी. व्ह्यू पॉईंट आहे हा पण, त्यासाठी आम्ही बाहेर निघालो आहे. जरा चालतानाही खूप केअरफुली चालायला लागेल आम्हाला, कारण बर्फ पण आहे आणि जरा स्लिप पण होते इकडे. हे बाकी सर्व पुढे गेलेत, मी जरा आरामात मागून चालतोय. आणि माझ्याकडे कॅमेरा पण आहे तर त्याला मित्राचा, तर तो पण जरा नीट होल्ड करायला लागला आहे. उगाच काही ॲक्सिडेंटली काय हरवलं वगैरे तर भरपाई करायला लागेल, म्हणून जरा केअरफुली जात ना. आम्ही आमची गाडी चेंज करून दुसरी ठिकाणी आलेलो आहे. काहीतरी ह्याला म्हणतात फागू फार्म. आणि हा पण एक व्ह्यू पॉईंट आहे, हे बघा. ह्याच्यानंतर आम्ही मंदिरात जाणार आहोत फागू फार्म नंतर. ते समोर फोटोग्राफी पण आहे.
आणि टेलिस्कोप पण आहेत तिकडचा लांबचा व्ह्यू करायला. आणि ते बघा तिकडे समोर, हो रे मला माहीत आहे. आणि आमचा समोरचा माणूस आहे ज्याला घेऊन आलेला आहे सोबत, प्रभंजन. त्याला घाई खूप आहे झिपलाईन करायची, तर म्हणतो आता मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही झिपलाईन करायला जाणार आहोत. हे बघा इथे एक हॉटेल पण आहे. चाइना देश में आता है जो व्हाइट वाला है ना, इंडिया में आता है लास्ट पार्ट ऑफ इंडिया, इंडो चाइना बॉर्डर लास्ट पड़ता है मैडम। दो पार्ट बेटा, पीछे जो काले वाला पार्ट है ना, ये चाइना देश में आता है, जो व्हाइट वाला ये इंडिया में आता है। जानकारी मिलेगा, इंडो चाइना बॉर्डर लास्ट पार्ट ऑफ इंडिया। आता आम्ही चाललोय एका मंदिराकडे, देशू माता मंदिर. आता इथूनच चालायचं आहे. आता ताई वगैरे सर्व पुढे गेलेत. मी आता जरा व्हिडिओ बनवत येतोय, तुम्हाला दाखवतो मंदिर ही. चला मग मी अर्ध्यात व्हिडिओ बंद करतोय. वर पोचलो की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करतो, दाखवतो तुम्हाला कसं आहे तो मंदिर. आम्ही थोडा वर आलो, हे बघा. आता चालत चालत वर चढून आलोय. हे बघा इकडे मंदिर ही दिसतोय. आम्ही आता मंदिरातही जाऊ. मग त्याआधी इकडे व्ह्यू बघायला चाललो. हे माकडं पण आहेत ना. हॅलो, आम्ही मगासपासून चढतोय. माकडं वगैरे पण आमच्या अंगावर यायला बघतात. जिथं आता तिकडे हे सोबत येतात गँग घेऊन. हे बघा, ह्यांच्यापासून पण जरा केअरफुल राहायला लागेल जेव्हा येऊ तर. हे बघा तुम्हाला पुन्हा व्ह्यू दाखवतो. आता आम्ही खूप टॉपवर आलो आहे. दमलो आम्ही चालू. 200 पायऱ्या होत्या. हे बघा, हे बघा मित्रांनो, आम्ही आता झिपलाईन करायला आलेलो आहे. आता इकडे तिकीट वगैरे काढलेलं आहे. आम्ही थांबलो आता आमच्या लाईनमध्ये. हे बघा आता तिकडे पुढे आहे झिपलाईन करायसाठी. हे बघा, एक ताई पण आता जाणार आहे झिपलाईन करायला. प्रभावी मोबाईल बघ, दिसतोस ना? चालू झाले ना रेकॉर्डिंग? चालू आहे. गाइस व्यू बघा. चलो खडे हो जा. एक मिनिट भैया. तर मित्रांनो, मी आता झिपलाईन वगैरे माझी झाली. आता मी आता इकडे चाललोय ब्रिज काढणार. बघू वजन झेपतंय का. अरे आजा आराम से कर ना, तेरे तो नखरे बहुत है भाई. ते माझे पोट वगैरे दिसत नाही ना. अरे यो भी खोल देगा भाई, इधर ही बहुत खोल रखे हैं. आमचं झिपलाईन वगैरे दुसरं सर्व झालं. आता हा पण एक ॲक्टिव्हिटी आहे. हा पण एक, आता कसं आहे इकडून सरळ चालत जायचं असते. चालत गेल्यानंतर तिकडे थांबायला लागतो. तेव्हा 1 2 3 बोललं ना तर डायरेक्ट ते सोडतात. तेव्हा खाली जाळी आहे, जाळीवर पडतो. म्हणजे पोटात गोळा खूप येतो. ज्यांच्याकडे स्टॅमिना आहे, पॉवर आहे, तेच फक्त जाऊ शकतात. उसकी जगह तुम दोबारा ले सकते हो, उसको दोबारा ले लो. जिगरा असायला पाहिजे हम तो यही करेंगे जायला. तेव्हा मित्रांनो तेव्हा गेली आहे ती तिकडे. आता पुढे तेवढी पोचल्यानंतर तिथं उभे राहील. बघा आता तुम्ही स्वतः बघा, मी एक्सप्लेन नाही करणार. ते बघा, ఇంకొక స్టెప్ ముందుకెళ్ళు దాని మీద పెట్టు.
ఏం కాదు పెట్టు ఏం కాదు పెట్టు तेव्हा व्हिडिओ चालू केलेली आहे. రిటర్న్ రానికే లేదు ఇక్కడ కూర్చో बैठना है आता तिला तिकडे टांगायला सांगितलेलं आहे. ఏం కాదు त्याच्यावर टांगल्यानंतर डायरेक्ट मग ते सोडतील. वो पकड़ना है हाँ वो पकड़ना है फिर वो नीचे से कूदेंगे దాన్ని పట్టుకో దారం పట్టుకో పైన పైన आए తీయద్దు ఏం తీయద్దు खोलो मत अंदर जाओ ऐसे ही कुछ पकड़ना है क्या हाथ हे बघा ते डायरेक्ट आता सोडतील. ते बघा आए रस्सी पकड़ो दारू आता सोडतील डायरेक्ट. हाँ सोड. हे बघा थांब भाई अटकाय मजा आ नहीं हमें आप लोग सारे ना यहाँ लाइन लगाओ हाथ में मोजा पहना पड़से ना लगा एक लाइन आजा पाछा लाइन में खड़े हो जाओ लाइन में ये वाला है बैलेंस भाई आता आमचे सर्व ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आम्ही पुन्हा गाडीकडे निघालो आहे. हे बघा मित्रांनो पहाडी कुत्रे ह्यांचेकडचे कसे भारी आहेत. झोपले आता सध्या. हा आम्ही पुन्हा चाललो गाडीकडे आमच्या. तर मित्रांनो आमची गाडी आलेली आहे. आम्ही आता पुन्हा चाललो. रिया ते चला जाऊया आपण. आम्ही पुन्हा चाललो दुसऱ्या डेस्टिनेशनकडं आणि आमचे परत 1-2 वेळा गाडी चेंज होणार आहे. मी आता गाडीतनं उतरून पुन्हा कुफरीकडे आलेलो आहे. कुफरी रोडकडे हे बघा. आता आम्ही दुसरी गाडी बघून मग आम्ही शिमलाच्या माल रोडकडे जाऊ. तर गाडीची वाट बघतोय. कंटाळलो आम्ही. अजून गाडीने आले तोपर्यंत दीदी वगैरे सर्व फोटो काढताय आणि मी इकडे हे बघा याकच्या जवळ आलो आहे आणि तुम्हाला याकला हातही लावून दाखवतो. याकला हा बघा शांत आहे हा. मी नंतर राईडही घेणार आहे. इकडे नाही मनालीला याक राईड. इथे जरा इकडेच जर टाईम स्पेंड केला आम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये तर मनालीला करायला नाही भेटणार म्हणून आम्ही इकडं थोडेच करणार आहोत. पुन्हा आम्ही कारमध्ये आलेलो आहे. आमची कार आली आणि आता आम्ही निघत आहोत. चाय की दुकान के पास खड़े हैं वहाँ ठीक आहे आम्ही निघतो आता. मित्रांनो आम्ही आता माल रोड आलेलो आहे. माल रोड आणि आता थोड्या वेळाने उतरून डायरेक्ट जाकू टेम्पलकडे जाणार आहोत आणि मार्केटमध्ये पण थोडा काय फिरू. इथे टाइमपास नको इथं. तर मित्रांनो पुन्हा मी बाहेर निघालो आहे. आम्ही आता जाकू टेम्पलला निघालेलो आहे. गर्दी खूप आहे तर मी थोडा वेळ व्हिडिओ बंद करणार आहे. जेव्हा रोपवेने पुन्हा मी म्हणजे रोपवेने जेव्हा आम्ही पुन्हा बसलो तेव्हा मी पुन्हा व्हिडिओ शूट करणार. इकडे रोपवेच्या लाईनमध्ये आलेलो. तिकीट्स काढलेले आहेत प्रबंधकांनी आणि आपण लाईनमध्ये सांगून रोपवेला जाऊ. मी चाललोय तसंच रोपवे कॅच करू. लिफ्टने आलेलो आहे आता रोपवेच्या लाईनीमध्ये चाललोय. हे बघा इकडचाही व्ह्यू दाखवतो तुम्हाला. अगदी छान आहे. हे बघा तिकडचं काही काय ते बोलते आर्किटेक्चर्स वगैरे बघा तुम्ही घराचे वगैरे खूप छान आहे. आणि आता आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगतो. आम्ही माल रोडकडे आलेलो आहे शिमलाचा. तर आम्ही माल रोडवर चालतोय आणि आता चर्चकडे पण जाऊन येऊ आम्ही. ठीक आहे.
तर हे बघा चालता चालता आता इकडे चर्च ही आलेला आहे. आम्ही आता चर्चमध्ये ही जाणार आहोत. गर्दी खूप आहे. बघू आता किती वेळ लागतो चर्चमधनं जाऊन येऊन. चला तर मित्रांनो आम्ही चालता बऱ्याच पुढे आलो आहे. अजून थोडा वेळ लागेल पोचायला. हे बघा इकडे चर्च आहे. तर तोपर्यंत आम्ही पेस्ट्री वगैरे खातोय. हे बघा इकडे चावला पेस्ट्रीज आहेत. माल रोडमधले फेमस आहेत. तुम्हीही ट्राय करू शकता. तर आमची पेस्ट्री वगैरे सगळं आलेला आहे. आणि हा जो आत्ता मी केक शॉपमध्ये आलेलो आहे हा 19 प्रबंधन किती रे प्रबंधन किती आहे इयर्सपासून 1956 पासून आहे हा. आणि हा माल रोडचा फेमस आहे. तुम्हाला म्हटलेलो तुम्ही कधी आले शिमला मनाली वगैरे तेव्हा इकडे नक्की ट्राय करा. बाय गाईज. तर मी एवढा वेळ चालून हे बघा चर्चला पोचलेलो आहोत. चला मी आता चर्चचा आतलाही व्ह्यू दाखवू. जर आला असेल तर व्हिडिओ वगैरे काढायला तुम्हाला आतलाही दाखवून कसं आहे ते. तर चर्चच्या आत आलो आहे आम्ही. व्हिडिओ स्टार्ट आहे आता. बघू त्या व्हिडिओ आला आहे का काढायला. आम्ही आत्ता चर्चच्या बाहेरही जाऊन आलो. हे चर्चमध्ये जाऊन आलो. हे बघा आता आम्ही अजून एक व्ह्यू पॉईंट आहे त्या ठिकाणी चाललो आहे. आणि इकडे हे बघा इकडचं हॉटेल वगैरे आहे. पण काय भारी डिझाईन केलं आहे. असं वाटतं खरंच युरोपमध्ये आलो आहे. आणि समोरचे पण घर बघा काय छान बनवलेत युरोपसारखे. कोणालाही वाटेल आता की आपण इकडे नाही एक ठिकाणी लंडन किंवा स्कॉटलंड वगैरे त्या ठिकाणी आलो आहे असं वाटतंय. हे बघा तर बाय वॉक आम्ही रोपवेकडे पोचलो आहे. हे बघा इकडे मोठी बिल्डिंग आहे. जाकू टेम्पलला जाण्यासाठी रोपवेने अजूनही पण येत आहेत मागे आहेत. मी तोपर्यंत जाऊन तिकीट काढतो रोपवेचा. तुम्हाला दाखवतो रोपवेने पण कसं तिकडचा व्ह्यू येतो ते डोंगरावरचं वगैरे आणि मंदिराचं. आता मगाशी मी इकडेही गेलेलो चर्चला पण तिकडे अलाव नाही चर्चला म्हणजे चर्चमध्ये आतून व्हिडिओ काढायला फोटो काढायला म्हणून मी पॉज केला मधूनच. प्रबंधन रोपवेचं तिकीट वगैरे विचारायला गेले. आणि हे बघा इकडे तिकीट ही दाखवले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तुम्ही कधी आलेत तर तुम्ही हे बघा ॲडल्ट 2 लोकांसाठी हे 490 ऑनलाईन आहे ना. आणि छोट्यांसाठी हे 1 वे आहे 2 वे 400. कारण का 2 वे आता बंद होणार आहे. गाडी घ्यायला लागेल मला वाटतं. हे बघा ॲडल्ट लोकांसाठी 2 वे 490 होते. छोट्या पोरांसाठी 400 असं लिहिलं. 1 वेनी 200 वरती आहे 65 आणि चिल्ड्रनसाठी 210. तर आमची आता लिफ्ट ही आलेली आहे. मी आता आत चाललोय. चला तर आम्ही आता लिफ्टने रोपवेकडे आलोय. मी बसतो ह्याच्यामध्ये. बस स्काय बस ह्याला म्हणतात. रोपवे सर्विस. चला आमची रोपवे स्टार्ट झालेली आहे. हे बघा स्पीडचं सध्या तुम्ही जज नका करू. स्पीडला थोडा वर आल्यानंतर स्पीड खूप वाढणार आहे. हे बघा हे बघा इकडून सिटी दिसतो पुरी शिमला माल रोड वगैरे. हे बघा आज आपल्याला किती तास प्रवास करायचा आहे. 7 तास 9 तास. हे बघा ब्लॉग होणार आहे.
हाँ। चैनल हे बघा इकडे हाँ सर मेरा व्लॉग है क्या नाम है? मैं ये बोलते चैनल है मेरा यूट्यूब पे एपी व्लॉग्स नाम है एपी व्लॉग्स AP व्लॉग्स 18 18 यस 18 यस सबस्क्राईब करिए हे बघा आम्ही आता इकडे आलेलो आहोत आणि हनुमान देवांचा पण पुतळा आहे इकडे मूर्ती चुत्या सॉरी आलो आहोत रोपवेने मंदिराकडे चाललो आता आम्ही आता इकडून थोडासा वॉक करायला लागणार आहे 2-3 मिनिटं वॉक करायला लागेल मग डायरेक्ट आम्ही मंदिराकडे पोहोचू तर आम्ही मंदिराकडे पोहोचलेलो आहोत हे बघा जाखू मंदिर आम्ही मित्रांनो आम्ही मंदिरातनंही जाऊन आलो हनुमान देवांच्या हे बघा आता पुन्हा आम्ही निघालो शूज वगैरे घालून देतो आणि एका मोठा पुतळा आहे हनुमान देवाचा तिकडे फोटो वगैरे काढून घेऊ. ते दर्शन पण घेतले आणि तुम्हाला म्हटलेलो की तुम्हाला मोठा मूर्ती दाखवणार आहे हनुमान देवांची पुतळा हे बघा किती मोठा आहे हे लांबूनच दर्शन घेणार आहे कारण की आता मी मंदिराकडे चपलं काढलेले पुन्हा घातले तर म्हणतो की मागूनच म्हणजे लांबूनच फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढणार आहे हां तर आमचं दर्शनही झालेलं आहे आता मी पुन्हा रोपवेकडे निघालेलो आहे खाली चाललो आम्ही आमच्या कॅबकडे आणि तसाच आम्ही निघणार आहोत मनालीकडे हॉटेलकडे म्हणजे मनालीला हॉटेलकडे मी पण आता जरा घाईत आहोत आम्ही पण जरा नीट व्हिडिओ कॅप्चर करताना येणार आहेत तर आमची रोपवे आलेली आहे खाली उतरण्यासाठी हे बघा येत आहे नाही इकडेच तर हे बघा तुम्हाला दाखवतो थोडा पुढे जाऊन हे बघा आलेली आहे म्हणजे अजून आले नाही व्हिडिओ रोपवे आली आम्ही आता एंटर करतो आणि ही लास्ट ट्रिप होती त्याची रोपवेची आम्ही ते म्हणतात ना लास्टचे पॅसेंजर आहोत चला जायचं ना घरी ना आपला खाली येस मनाली चाललो आज आम्ही बघा आता इकडे सनसेटही होतो रोपवे मधनं कॅप्चर केलंय बघा मी किती छान वाटतो आणि हे बघा इकडचे डोंगर वगैरे तुम्हाला मग असं येतंय बघ मस्त उतरताना ही बघा तुम्हाला दाखवतो आता आम्ही सध्या सर्वजण एक्साइटमेंट मध्ये आहोत कारण आम्ही आता उद्या मनालीला जाणार आहोत म्हणजे आज रात्रीपर्यंत कदाचित पोहोचलो तर आता एक ठिकाणी हॉटेलमध्ये स्टे करू आम्ही चांगले व्लॉग तुम्हाला बघण्यासाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका सबस्क्राईब करणार तेव्हाच आम्ही काही नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येऊ थँक्यू मी बोलते नमस्कार मित्रांनो असेच रील्स आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी असे फोटो असे व्ह्यूज बघण्यासाठी तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आता आम्ही रोपवेतनं खाली उतरत आहोत ह्याच्यानंतर आम्ही 2 वाजता मनालीला पोहोचू तेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवू आणि तिथले व्हिडिओ फोटोज वगैरे तुम्हाला सर्व मिळतील बाय बाय नमस्ते गाइस आप देख सकते हैं हम रोपवे में बैठे हैं और हम वहाँ पे हनुमान मंदिर जी का दर्शन करके अभी हम नीचे जाएंगे उसके बाद मॉल रोड में जाएंगे उसके बाद हम अपने कैब में बैठ के मनाली घूमेंगे उसके बाद वहाँ का व्यू आपको जरूर दिखाएंगे तो स्टे ट्यून तो देखते रहिए और मेरे वीडियो के साथ ही चलिए तो बाकी सब आपको व्यूज में जरूर दिखाऊंगी बाय गाइस आमचा माल रोड वगैरे सर्व बघून झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या कॅबकडे चाललो आहोत आणि उद्या आम्ही मनालीला पोहोचणार आहोत म्हणजे आज रात्रीपर्यंत आम्ही हॉटेलकडे स्टे करणार आहोत सो गाईज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तर मित्रांनो पुन्हा आम्ही गाडीमधनं निघालो आहोत उद्या आम्ही मनालीला जर पोहोचलो तर आम्ही हिडिंबा डेव्हिड टेम्पल तिकडे जाऊन येऊ आणि बाकी काय असेल ते ॲडव्हेंचर्स वगैरे आम्ही दुसऱ्या दिवशी करू तोपर्यंत आम्हाला तर खूप वेळ लागणार आहे आम्ही आराम करतो मी थोडा वेळ काही व्हिडिओ स्किप करणार आहे ब्लॉगमध्ये बाय गाईज मी
आत्ता डिनरला थांबलेलो हॉटेलकडे, पण आम्ही काही डिनर केलं नाही. आम्ही पार्सल घेतलं, आमच्या ड्रायव्हरनी डिनर केलं आणि आम्ही आता मनालीसाठी निघालो आहे. 135 किलोमीटर आहे इकडे मनाली. तोपर्यंत आम्ही म्हणजे मनालीच्या अलीकडे हॉटेल बुक केलं आहे, तिथं स्टे करू आणि मग दुसऱ्या दिवशी काय ॲक्टिव्हिटीज वगैरे असेल ते करणार आहोत. तर फायनली आम्ही विस्लिंग पॉईंट हॉटेल आमच्या पोचलो आहोत. जवळजवळ 8 तासचा प्रवास करून तर मी आमच्या मनालीच्या हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. आता चेक इन करून आता आम्ही डायरेक्ट झोपायला जाऊ आणि उद्या आमच्या ॲक्टिव्हिटीज करू.